एकदम युनिक डिझाइन असलेला हा रेडी रांगोळीचा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे आणि सोबतच टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा. आणि तुम्ही ही डिझाइन वेगवेगळ्या सणांसाठी वापरू शकता. तुम्ही ही डिझाइन बॉर्डर रांगोळी म्हणून सुद्धा वापरू शकता किंवा देवघरासमोर छोटीशी नाजूक अशी रांगोळी म्हणून सुद्धा वापरू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा. स्वागत आहे तुमचं आपल्या पूजा मार्कड या युट्यूब चॅनलमध्ये. तर इथे मी 175 मायक्रॉनचा OHP शीट घेतलेला आहे. त्याच्यावरती ही डिझाइन ब्लॅक कलरच्या परमनंट मार्कर पेनने ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि ही डिझाइन मी अशा प्रकारे बनवून घेतलेली आहे की साईडचा आणि खालची बाजू व्यवस्थित शिल्लक राहील, जेणेकरून आपल्याला पुन्हा हा पेपर यूज करता येईल दुसरी डिझाइन बनवायला. आणि ही डिझाइन ड्रॉ करताना सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे जर तुमच्याकडून आउटलाईनच्या बाहेर ही डिझाइन गेली असेल तर नेल पेंट रिमूव्हरच्या कॉटन पॅडने तुम्ही ही डिझाइन रिमूव्ह करून पुन्हा एकदा ड्रॉ करू शकता. तर इथे मी रेड आणि ऑरेंज कलर मिक्स करून घेत आहे. ही शेड आपल्याला नंतर वापरायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला डार्क ग्रीन, लाईट ग्रीन आणि येलो कलर सुद्धा लागणार आहे. तर हे कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण 60% फॅब्रिक ग्लू आणि 40% पाणी अशी कन्सिस्टन्सी घेऊन फॅब्रिक ग्लू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे मी तुम्हाला कन्सिस्टन्सी चेक करायची पद्धत सांगत आहे. ब्रशवरती अगदी शेवटचा थेंब घ्यायचा आहे, वरून खाली सोडून द्यायचा आहे. तर हा थेंब खूप फास्ट ओघळला आतमध्ये, म्हणून याच्यामध्ये मी थोडासा फॅब्रिक ग्लू ॲड केला आणि पुन्हा एकदा टेस्ट केलं तर हा थेंब मीडियम स्पीडने आतमध्ये ओघळलेला आहे. म्हणजे हे मिश्रण आपलं बरोबर झालेलं आहे. फॅब्रिक ग्लू आणि पाण्याचं मिक्सचर परफेक्ट कसं बनवायचं याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो. त्याची लिंक मी इथे आय बटनमध्ये देत आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा. त्याच्यानंतर आपल्याला रंगोली स्टेनर, एक छोटा ब्रश आणि एक कापड. तर इथे मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची की ब्रश डिरेक्टली ग्लूमध्ये डिप करून वापरायचा नाही. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडासा ग्लू आपल्या ब्रशवरती घ्यायचा आहे आणि तोच व्यवस्थित सगळीकडे इव्हनली स्प्रेड करायचा आहे. तर इथे तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये की मी सगळीकडे इव्हनली एक पातळ लेयर बनवलेला आहे. जास्त पण थिक लेयर फॅब्रिक ग्लूचा बनवलेला नाही. जर तुम्ही जास्त फॅब्रिक ग्लू लावला तर काय होईल, ती रांगोळी त्याला जास्त चिटकली जाईल आणि नंतर त्या रांगोळीचे पॅचेस निघायला सुरुवात होतील. त्याच्यामुळे एकदम पातळ लेयर बनवायचा आहे. इथे मी तुम्हाला सेकंड डिझाईनमध्ये दाखवत आहे. इथे मी खूप जास्त फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती नंतर रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे. वरून OHP शीट टाकून कापडाच्या मदतीने व्यवस्थित प्रेस करून. तर इथे तुम्हाला दिसतच असेल याच्यामध्ये ही जी सेकंड डिझाइन आहे तिथे जास्त ती रांगोळी पूर्ण ओली दिसत आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती पुन्हा थोडंसं रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे. तर ती गोष्ट लक्षात ठेवायची, जास्त पण फॅब्रिक ग्लू लावायचा नाही. आणि आता आपण लगेच शेजारची डिझाइन कंप्लीट करणार नाही, तर अल्टरनेट डिझाइन कंप्लीट करणार आहोत. तर फुलाचा जो सेंटर आहे तिथल्या भागामध्ये मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि व्यवस्थित रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे. आता ह्या दोन्ही डिझाइन व्यवस्थित सुकण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत. 10 मिनिटानंतर या डिझाइन व्यवस्थित सुकल्यानंतरच आपण त्याच्या शेजारची डिझाइन कंप्लीट करून घेऊया. तर इथे तुम्ही बघत असाल येलो कलरची रांगोळी खूप स्मूथली पडत आहे, पण ही ग्रीन कलरची जी रांगोळी आहे खूप ओलसर अशी आहे. त्याच्यामुळे ही रांगोळी स्प्रेड करताना बघा आता तुम्ही कसा प्रॉब्लेम होतोय तो. तर व्यवस्थित मी बाहेरच्या बाजूने आधी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जो मधला पोर्शन आहे तिथे मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि रांगोळी स्प्रेड करताना मी आधी जी मधली डिझाइन आहे त्याच्या आउटलाईन आहे तिथली डिझाइनला आधी मी कव्हर करून घेतलेला आहे, जेणेकरून नंतर आपला फॅब्रिक ग्लू तिथे पसरून त्याच्यावरती आपला डार्क ग्रीन कलर स्प्रेड होऊ नये किंवा त्याच्यावरती ओव्हरलॅप होऊ नये म्हणून. हा ग्रीन कलर जास्त ओलसर असल्यामुळे रंगोली स्टेनरने सुद्धा व्यवस्थित आतमध्ये पडत नाही. तर ही डिझाइन ओव्हरलॅप होऊ नये म्हणून मी डायरेक्टली ही पलटी करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राची जी रांगोळी आहे ती त्या ब्रशच्या पाठीमागच्या साईडने हलक्या हाताने काढून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघत असाल ही डिझाइन व्यवस्थित चिटकलेली सुद्धा नाही, म्हणून मला ही पुन्हा एकदा डिझाइन व्यवस्थित चिटकवून घ्यावी लागली. असा प्रॉब्लेम का होतो, तर ही रांगोळी ओलसर असल्यामुळे असा प्रॉब्लेम येतो. तर आता इथे तुम्ही बघत असाल रंगोली स्टेनर ऐवजी मी दुसरी डिझाइन जी कंप्लीट करत आहे त्या ठिकाणी मी हाताने ही रांगोळी स्प्रेड करत आहे. पण सेम इथे पण तसाच प्रॉब्लेम होतोय की रांगोळी व्यवस्थित हातातून सुटत नाही आणि सगळीकडे इव्हन म्हणजे एकसारखी चिटकत नाही. तर सेकंड डिझाइन करताना मी एक खूप सुंदर ट्रिक वापरलेली आहे. ती ट्रिक काय आहे हे तुम्हाला सेकंड लेअर मध्येच कळेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला पण माझ्यासारखे तसे रेडी रांगोळी बनवायचे आहेत का? पण साहित्य कुठून घ्यायचं, कसलं घ्यायचं काहीच माहित नाही, काळजी करू नका. मी जे साहित्य रेडी रांगोळी बनवायला वापरते त्या सगळ्या साहित्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून रेडी रांगोळीसाठी लागणारं साहित्य तुम्ही ऑर्डर करून तुम्ही सुद्धा माझ्यासारखे सुंदर रेडी रांगोळी बनवू शकता. आणि ही डिझाइन व्यवस्थित सुकल्यानंतर मी फुलाची डिझाइन कंप्लीट करायला घेतलेली आहे.
या फुलाला फॅब्रिक ग्लू लावताना मी बाहेरच्या बाजूने म्हणजे बाहेरच्या पाकळ्यांना आधी फॅब्रिक ग्लू लावला आणि त्याच्यानंतर जो फुलाचा सेंटर आहे आणि कोयरीचा भाग आहे तिथल्या पोर्शन मध्ये फॅब्रिक ग्लू नंतर लावून घेतलेला आहे. पण रांगोळी स्प्रेड करताना मी आधी या दोन्ही डिझाईनच्या शेजारचा भाग आधी रांगोळीने स्प्रेड करून म्हणजे कव्हर करून घेतलेला आहे आणि नंतरच उरलेल्या भागामध्ये आपण जो ऑरेंज आणि रेड कलरची जी मिक्स केलेली शेड आहे ती शेड आपण रंगोली स्ट्रेनरच्या मदतीने स्प्रेड करून घेतलेली आहे. आणि ही डिझाईन व्यवस्थित अर्धा तास सुकू द्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपण इथे सेकंड लेअर अप्लाय करायला घेऊया. तर अर्धा तास ही डिझाईन व्यवस्थित सुकलेली आहे आणि सेकंड लेअर आपण पुन्हा सेंटर पासून सुरुवात करूया. तर इथे मी सेकंड लेअर देताना सेम फॅब्रिक ग्लूची कन्सिस्टन्सी घेतलेली आहे. 60% फॅब्रिक ग्लू आणि 40% पाणी. आणि फॅब्रिक ग्लू लावताना मी सेंटर पासून लावलेला आहे आणि त्याच्यानंतरच या मधल्या डिझाईनची जो आउटलाईन आहे तिथे दिलेला आहे. पण रांगोळी स्प्रेड करताना आधी आउटलाईन कंप्लीट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरच मधल्या पोर्शन मध्ये रंगोली स्ट्रेनरच्या मदतीने रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे. आणि ही डिझाईन सुद्धा शेजारच्या डिझाईनवर ओव्हरलॅप होऊ नये म्हणून मी ही डिझाईन डायरेक्टली पलटी करून घेतलेली आहे. आणि ही डिझाईन व्यवस्थित सुकली का हे चेक केल्यानंतरच मी बाहेरचा जो डार्क ग्रीन कलरचा भाग आहे तिथे मी फॅब्रिक ग्लू लावून घेत आहे. पण हो, इथे फॅब्रिक ग्लू लावताना बाहेरच्या साईडला आधी लावायचा आहे आणि त्याच्यानंतरच जो आपला मधला पोर्शन आहे सेकंड लेअर झालेला त्याच्या आउटलाईनला नंतर फॅब्रिक ग्लू आपण व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. सेकंड लेअर देताना हलक्या हाताने फॅब्रिक ग्लू लावायचा आहे कारण फर्स्ट लेअर आपला व्यवस्थित सुकलेला नसतो आणि त्याच्यावरती आपण जास्त प्रेशर देऊन जर स्प्रेड करायला गेलो तर फर्स्ट लेअर आपला निघू शकतो. तर इथे तुम्ही बघत असाल आपला जो ग्रीन कलर आहे तो आता व्यवस्थित आधीच्या पेक्षा व्यवस्थित स्प्रेड होत आहे. असं का होतंय तर मैत्रिणींनो, आपण ही रांगोळी आधी हाताळली होती, हाताने स्प्रेड केलेली होती म्हणून ही रांगोळी थोड्याफार प्रमाणात व्यवस्थित सुकलेली आहे. तर तुमचा सुद्धा कलर असा ओलसर असेल तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरू शकता. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्याकडून रेडी रांगोळी ऑर्डर करायची असतील, तुमच्या मैत्रिणींना मकर संक्रांतीसाठी वाण म्हणून गिफ्ट द्यायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअपवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या ऑर्डर बुक करू शकता. आपल्याकडे मकर संक्रांत स्पेशल ऑफर सुद्धा सुरू आहेत. आणि तुम्हाला जर तुमच्या शॉपमध्ये रेडी रांगोळी विकण्यासाठी ठेवायची असतील तर बल्क ऑर्डर सुद्धा आपल्याकडे नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि हो मैत्रिणींनो, आपल्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. त्याची लिंक सुद्धा मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे. तर आपली डार्क ग्रीन कलरची जी डिझाईन आहे ती सुद्धा व्यवस्थित सुकल्यानंतरच आपण जी फुलाची डिझाईन आहे ती कंप्लीट करून घेत आहोत. तर असंच आपण दोन्ही डिझाईनचा सेकंड लेअर कंप्लीट करून घेऊया आणि त्याच्यानंतर या दोन्ही डिझाईन अर्धा तास व्यवस्थित सुकू द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच याला आपण ॲक्रेलिक कलरने लेअर देणार आहोत. तर ॲक्रेलिक कलरने लेअर देताना पूर्ण रांगोळीला कधीच लेअर द्यायचा नाही. जर गरज असेल तरच द्यायचा, पण आपण फ्रेश कलर वापरलेला आहे त्याच्यामुळे इथे द्यायची गरज नाही. म्हणून मी इथे ग्रीन आणि रेड कलरने फक्त बॉर्डर आखून घेतलेले आहे. आणि एका कस्टमरला पानाला थोडासा आकार देऊन हवा होता आणि नारळाला सुद्धा थोडासा आकार पाहिजे होता, टोकदार नको होतं म्हणून मी असं बनवलेलं आहे. तर पहिली डिझाईन तुम्ही बघितली असेल, टोकदार पाने आणि नारळ असलेला आहे, एकदम काटकोनात असलेलं. आणि ही डिझाईन थोडासा त्याला राऊंड शेप दिलेला आहे. तर या दोन्ही कलशांपैकी तुम्हाला कोणती डिझाईन जास्त आवडली? तर अशा प्रकारे आपल्या सुंदर रेडी रांगोळी तयार झालेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट रेडी रांगोळी तुम्हाला कोणती बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि हाईप दोन्ही सुद्धा करा. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.